प्रश्न असा आहे, एक गुगल गाईड 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर चढते व 3 मीटर खाली घसरते, तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागते? अशा वेळी काय करायचं, 21 मधून शेवटचं अंतर जेव्हा ती शेवटच्या दिवशी ते 6 मीटर जे चढते ते 6 मीटरचं आधीच वजा करून ठेवायचं. मग एक शेवटचे 6 मीटर जेव्हा राहील तेव्हा ती घसरणार नाही, शेवटच्या टोकावर असेल, म्हणजे तो एक दिवस पूर्ण घ्यायचा, म्हणजे एक दिवस बाजूला ठेवायचा. मग आता उरले 15 मीटर तिला चढायचं आहे. मग याचा अर्थ असा आहे, ती काय करते, एका दिवसात 6 मीटर चढते आणि 3 मीटर खाली घसरते. एका दिवसात ती फक्त 3च मीटर चढते आणि असं करत करत तिला 15 मीटर चढायचं आहे. म्हणजे एका दिवसात ती 3 मीटर चढते. 15 मीटर साठी 3 ने भागला तर 5 दिवस हे लागतील. 3 5 15. शेवटचा 6 मीटर राहिले तेव्हा ती एका दिवसात या ठिकाणी ती वर टोकावर असेल, म्हणजे हे आधीचे 5 दिवस आणि शेवटचा हा 6वा दिवस, म्हणजे एकूण 6 दिवस लागतील. जे उत्तर आपलं दुसरा पर्याय दाखवत आहे.